गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज तो दिवस आलेला आहे ज्याचा मी खूप वाट बघत होतो, मी माझे बाबांनी सगळे फॅमिली मेंबर्स। तर तो दिवस आलेला आहे। आज मी आणि माझे बाबा चाललो गावी, कारण की गणपती आलेले आहेत। तर त्यासाठी आम्ही आज गावी चाललेलो आहे, ठीक आहे। आणि हे नाही जे आम्ही पॅक केलेलं आहे, तर बाबांनी मी आता हे घेऊन जाणार आहे। तर आता मी आणि बाबा जाणार स्टेशनला, मग स्टेशनमध्ये ट्रेनमध्ये बसणार, मग ट्रेनमध्ये आम्ही जाणार गावी। तर तुम्हाला ट्रेन स्टेशनवर गेल्या की भेटू, तोपर्यंत बाय बाय। हाय गाइस मित्रांनो, तर आता मी आणि माझे बाबा बसले ट्रेनमध्ये। आता आम्ही चाललोय कोकणात चाललोय। तर इथे आहेत बाबा, आणि आम्ही आता दिवा स्टेशन जस्ट क्रॉस केलंय। आता ट्रेन पुढे जात आहे, तासांनंतर आम्ही पोहोचू स्टेशनला। मग उतरल्यावर तुम्हाला भेटू, आणि तुम्ही आमची तोपर्यंत मग जर्नी बघा कशी। असं काय या खिडकीतून व्ह्यू आहे। आम्हाला एसीची तिकीट भेटलेली आहे बाबांना आणि मला। तर आता आम्ही सीटवर बसलेलो आहोत, आणि इथून असं काय दिसतं या काचेतून, असं तुम्ही बघू शकताय। तर तुम्हाला आता मी थोड्या वेळानंतर मिळतो, जेव्हा आम्हाला उतरायला नसणार तेव्हा त्याच्या आधी थोड्या वेळ आधी तुम्हाला भेटतो। तर तोपर्यंत बाय बाय। हाय गाईज, रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत, आणि आमचं एवढं बॅड लक आहे की काय बोलू मी। आता ट्रेन थांबले कणकवली स्टेशनला, आणि आम्हाला आधी हे समजलेलं की इथे या ट्रेनला हॉल्ट नाही आहे। तर आम्ही बोलवलं आमच्या सुभाष काकांना, जे आम्हाला दरवेळी घ्यायला येतात, त्यांना आम्ही बोलवलं कुडाळला। आणि ट्रेन थांबली आहे, पण मध्ये थांबली। तर हे इथे आहेत बाबा, आणि हे कणकवली स्टेशन। तर आता आमचं एवढं बॅड लक आहे, मी काय बोलू, मला काही विश्वासच होत नाही। ठीक आहे, चालेल। आता कुडाळ स्टेशनला उतरल्यावर मग तुम्हाला भेटू। शुभ सकाळ मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर लास्ट टाईमचा व्लॉग मी एंडच नाही केला। लास्ट टाईम जो मी व्लॉग बनवला तो एंड नाही केला, कारण की मी त्या दिवशी खूप थकलेलो आणि आलो खूप लेट, त्याच्यामुळे तो एंड नाही करू शकलो। पण हां, आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला हे आम्ही डेकोरेशन काय करणार ते तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर ते तुम्ही टाईमलॅप्समध्ये बघा, कारण की नाही तुम्ही बघेपर्यंत तुम्ही बोर होणार, तोपर्यंत तुम्ही टाईमलॅप्समध्ये बघा। मग डेकोरेशन झालं, कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला मिळतं। तर काय, जसं की तुम्ही बघितलं असेल की आम्ही टाईमलॅप्समध्ये आम्ही कसं डेकोरेशन केलं। तर डेकोरेशन केल्यानंतर काही हे बघा, आफ्टर डेकोरेशन प्रॉपर झालं। हे आहेत आमचे गणपती बाप्पा, आणि इथे खूप सारी गोष्टी केली आहेत। ही एक समई आहे, मग तो लॅम्प आहे, हे फ्लावर्स आहेत, हे बघा। आणि मग इथे जरा प्रसाद ठेवलेले आहेत, करंजी, फ्रूट्स ठेवलेले आहेत। मग इथे अगरबत्तीचा स्टँड आहे, जिथे अगरबत्ती आपण लावू शकतो, हे बघा जी आम्ही लावली आहे। आणि ते अजून भरपूर सारे फोकस, आणि अजून एक समई, आणि हे आमचे गणपती बाप्पा। आणि ही वरती मंडपी, त्याला पण आम्ही एक फोकस लावलेला आहे, आणि बाकी सगळे फ्लावर्स,
असं आहे.